नमस्कार मंडळी, मी रेणुका कुडतरकर आजच्या एका नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत करते. तर आज हनुमान जयंती होते. हनुमान जयंती असल्यामुळे मी नांदगाव मध्ये आमच्या मंदिरमध्ये गेलेली आहे. मंदिरमध्ये कशा प्रकारे हनुमान जयंती साजरी केली जाते ते पण मी व्हिडिओ दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी पूर्णपणे कीर्तन पण तुम्हाला ऐकवते कशा प्रकारे आपल्याला मागच्या गोष्ट सांगते. प्रभू श्री रामचंद्रांच्या नावाच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही देवाचं नाम घेतलं नाही आणि ते रामाचे प्रिय दास झाले, रामाचे प्रिय भक्त झाले. रामांचं नाम घेतलं, हनुमंतांचं नाम घेतल्यानंतर रामाचं नाम घेतलं. सोबत एवढेही विभक्त नाही, भक्त आहे. एक कथा सांगतो. रामाचे कसे भक्त आहेत एक दृष्टांत एक कथा सांगतो आणि थोडं थांबवतो, कारण 7 वाजेपर्यंत आपल्याला स्वतः रघुराया सीतामाई बसणार होते. मी भगवंताचं प्रेम कसं असावं हे हनुमंतराय आपल्याला शिकवतात. सीतामाई बसल्या होत्या, आपल्याला बसणार होत्या आणि सीतामाई आपल्या कक्षामध्ये तयारी करत होत्या. आता पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना तयारी करायला खूप वेळ लागतो. पावशीला असायचं, जे 5.5 वाजता पावशीत असायचं, ते पावशीचं मी दुसऱ्याला दिलं आणि यांची आज्ञा झाल्यावर मिळतात. जो भक्त आहे त्याला असे क्षण मिळतात. अहो ते 8 वाजेपर्यंत झोपणाऱ्याला मिळत नाही. 8 वाजता झोपणे, खाणे, पिणे, मरून जाणे हा आपला धर्म नाहीये. भगवंताची भक्ती करणे हा आपला धर्म आहे. प्रपंचामध्ये कितीही काम मिळू दे, भले काशीला जायला नको मिळू दे, आपलं पंढरपूर हेच आहे, आपली काशी हीच आहे आणि आपलं सगळं या ठिकाणी दिलेलं ठेवल्यानंतर पुस्तक मार्ग करणारा इथे बसलेला असताना आहे का अन्य ठिकाणी ठेवण्याची गरज नाही. म्हणून रामदास म्हणतात की राम कैवल्याचा दानी, तो कैवल्य देणार आहे, प्रदान करणार आहे, आपल्या जीवनामध्ये सुख देणार आहे. आपल्या जीवनामध्ये जे जे हवं असेल तो ते तो फक्त एकच करायला पाहिजे की त्याच्याशी आपण लीन राहिलं पाहिजे, अहंकाराला सोडून दिलं पाहिजे.
मात विसरली म्हणून ब्रह्मदेवाने शाप दिला की तू पृथ्वी तलावर झाड बनून असली तर तिचं लक्ष खाली कोंबडीच्या पिल्लांकडे सुद्धा तेवढं काही नजरेनं असतं. हा तिला शाप मिळाला. ती म्हणाली शाप मुक्त करा मला, करतो. पण कधी ज्यावेळी असं होईल दशरथाच्या पुत्र कामेष्ठी यज्ञ करेल, त्या आयस मिळेल, त्या राण्यांना वाटे, त्याच्या कैकेयीच्या हातातला तू प्रसाद देशील आणि पुढं बाजूला असलेल्या बाजूच्या प्रदेशामध्ये अंजनी माता तिथे सुद्धा काय करत असेल, तपश्चर्येला बसलेली असेल आणि काय करत असेल की आपल्याला सुद्धा पुत्र रत्न प्राप्त व्हावा म्हणून शंकराकडे वरदान मागत असेल. शंकराकडे वरदान मागत असेल त्यावेळी तू काय करायचा, हा बरोबर प्रसाद घ्यायचा आणि तिच्या गोधडीमध्ये घेऊन टाकायचा. एवढं तुझं काम. ते टाकला की तू शापमुक्त होशील. ती आणि त्या गाईने तो प्रसाद घेतला, उडत गेला आणि तिकडे ऋष्यमुख पर्वतावर अंजनी माता बसली होती. वर यायला लागलं आणि इकडे प्रसव वेदना वाढल्या आणि इकडे हनुमंतरायांचा जन्म झाला. हनुमंतराय रडायला सुरुवात झाले. अगदी तेजस्वी पुत्र, त्याच्या अंगावर सोनेरी रंगाचे केस, मुखावर तेज आणि अशा प्रकारे ते हनुमंतरायांचा जन्म झाला आणि सगळीकडे हनुमंतरायाला राम भक्त हनुमान जय आणि असा जन्म झाला. बाजारमधील मारुतरायाच्या मंदिरात जन्मोत्सव कशा प्रकारे साजरा केला जातो ते तुम्हाला मी ह्या व्हिडिओत पूर्णपणे दाखवलं आहे. अतिशय सुंदर प्रकारे बघा मंदिर आपलं खूप सजवलेलं होतं आणि भारी वाटतंय बघा. तर मंडे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या रेणुका कुडतरकर ब्लॉग या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.